राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ग्रंथाला घाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, सद्गुरु श्री जोग महाराज की जय। अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंच यत्, स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते। प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला श्लोक 17व्या अध्यायातील 15व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकाचा सरळ अर्थ, भावार्थ ज्याला म्हणतात, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंच यत्, दुसऱ्याला दुःख होईल असं बोलू नये, सत्य प्रियकर हितकर बोलावं। हे जर बोलणं होत नसेल त्यावेळी स्वाध्याय स्वशाखेचं अध्ययन अथवा नामचिंतन, स्वाध्यायाभ्यसनंचैव, असा जर वाणीचा आपण खर्च केला त्याला वाङ्मयं तप उच्यते, ते वाङ्मय तप आहे असं भगवान सांगतात। चालू असलेला हा महोत्सव श्रीमंत सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचं सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य बाबा यांचा अमृत महोत्सवी वर्ष असा दुग्ध शर्करा योग या उत्सवाला लाभलेला आहे। आणि त्या निमित्ताने चालू असलेल्या महोत्सवात ही 5व्या दिवसाची दुसऱ्या सत्रातील प्रवचनरूपी सेवा बाबांच्या आज्ञेने माझ्याकडे आली। यथामती दिलेल्या वेळेत काही या श्लोकावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज आपणाला ज्ञातच आहे की संपूर्ण आपल्या संप्रदायाचं मूळ आद्यपीठ आहे। संप्रदायाला लाभलेली ही सर्व संतांच्या परंपरेतील हे अवतारी संत आहेत आणि हे ज्ञान सर्वांना प्राप्त व्हावं। निवृत्तीनाथ महाराजांच्या अंतःकरणात असणारी जी तळमळ, भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही। निवृत्तीनाथ महाराज साक्षात परब्रह्म स्वरूपच आहेत, पण केवळ करुणेमुळे ज्यांनी मूर्तरूप धारण केलं। आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा। मूर्तिमंत करुणा म्हणजे श्रीमान निवृत्तीनाथ महाराज, श्री गुरु गहिनीनाथांची भेट झाली, गुरूंनी आज्ञा केली हे ज्ञान सर्वांना प्राप्त व्हावं। ज्ञानेश्वर महाराज जे वर्णन करतात, आधीच तव तो कृपाळू, अगोदरच निवृत्तीनाथ महाराज हे कृपाळू आहेत। वरी गुरु आज्ञेचा बोलू, झाला जैसा वर्षा काळू खवळले मेघा। आणि म्हणून हे ज्ञान सर्वांना प्राप्त व्हावं। संस्कृतमध्ये असणारं हे अनादि तत्वज्ञान, भाषेचीही अडचण ठरू नये,
तुम्ही आम्ही जी रोज आपली जी बोलीभाषा आहे मराठीमध्ये, तिरे संस्कृताची गहने तोडून या मराठी शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांवर अनुग्रह करून सर्वसामान्यांच्या उद्धाराकरता हे आत्मज्ञान सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी प्रगट केलं. असे असणारे म्हणजे ज्ञानगंगेचा जो उगम झाला आहे संप्रदायामध्ये, ही प्रवाहित असणारी ज्ञानगंगा, तिची मूळ गंगोत्री श्रीमद निवृत्तीनाथ महाराज आहेत की ज्यांच्यापासून ह्या ज्ञानगंगेचा उगम झालेला आहे. आणि असे असणारे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, त्यांना गुरूंचीही भेट श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रदक्षिणा, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना झाली. आणि महाराजांनी सरते शेवटी जी संजीवन समाधी घेतली ती सुद्धा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, की आजही महाराज त्या विग्रहाला धारण करून समाधी अवस्थेमध्ये बसलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचं जे क्षेत्र आहे जे आपल्या जिल्ह्याला लाभलेलं आहे. आणि म्हणून आपलं परमकर्तव्य आहे की आपण जो महोत्सव त्यांच्या निमित्ताने साजरा करतो आहोत. आणि दुसरं कारण या महोत्सवाचं जे आहे, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य बाबा यांचा अमृत महोत्सव श्री क्षेत्र देहू या ठिकाणी भाद्रपद महिन्यात मोठा उत्सव संपन्न झाला. परंतु नाशिक जिल्ह्याच्या वतीनेही अशा प्रकारचा अमृत महोत्सवी कार्यक्रम व्हावा, अशा पद्धतीचा कार्यक्रम करणं अगत्याचंही आहे. आणि तो महोत्सव, अमृत महोत्सव आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. कारण बाबांनी केलेलं कार्यसुद्धा समजून घेण्याला सुद्धा सर्वसामान्यांच्या बुद्धीच्या अनाकलने पलीकडे आहे. जसं देवाचं स्वरूप आहे ना, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, तसंच बाबांचं कार्य आहे, मन वाचातीत आहे. आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. एवढं अमर्याद स्वरूपाचं जे कार्य केलं आपल्याला ज्ञात आहे. फक्त मी स्पर्श करून जातो की श्री क्षेत्र देहू या ठिकाणी भव्य अशा गाथा मंदिराचं जे निर्माण केलं आहे, जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांची वाणी जी साक्षात वेदवाणी आहे, आणि तिचं भव्य प्रमाणात मंदिर उभारलेलं आहे. ते मंदिरच नुसतं उभारलं नाही, त्या ठिकाणी गोसेवेचं व्रत बाबांनी धारण केलं. व्यवहारामध्ये महत्त्वाचं असणारं अन्नदान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे. आणि हे कार्य करत असताना ज्ञानदान घडावं म्हणून जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा आदर्श गुरुकुल पद्धती ज्याला म्हणतात, अध्ययनाची पद्धती जर आपण तिथे बघितली, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांची त्यांना लाभलेली सर्व ही परंपरा, आणि ती सर्व परंपरा पुढील पिढीच्या स्वाधीन करण्याकरता स्वतः अनुष्ठान करून ते उपदेश करतात. लक्षात घ्या. किंबहुना हे संतांचं लक्षण आहे ना, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील, जे स्वतः अनुष्ठान केलेलं आहे. वारकरी जीवन पद्धती ज्याला म्हणतात, जीवन व्रत आहे ते त्यांनी धारण केलं आहे. संप्रदायाचं जे वैभव आहे, आपण बघा कितीतरी माणसं आहेत जे संप्रदायावर जगतात. कशावर जगतात तर वारकरी संप्रदायावर जगतात. काही संप्रदायाकरता जगतात. पण बाबांचं कार्य असं आहे की ज्यांच्यामुळे संप्रदाय जगतो. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीचं कार्य ज्ञानदान ज्यातून घडावं, आदर्श गुरुकुल पद्धती निर्माण केली. आणि हे कार्य करत असताना मी स्वतः आता जवळून पाहतोय, माझा चिरंजीव त्या ठिकाणी अध्ययनाला मी ठेवला आहे. तिथे अध्ययन करण्याची पद्धत स्वतः बाबा शिकवतात. हे ज्ञानदानाचं जे कार्य, मी देऊला सेवा करत असताना मला एक बाबांमधला दातृत्व गुण दिसला, त्याच्यावर मी तिथे बोललो होतो. या ठिकाणी बाबांनी जे ज्ञानदानाचं कार्य केलं आहे, जे भगवान सांगताय, जे वाङ्मय तप आहे, ज्ञानेश्वर महाराज त्याला वाघ यज्ञ म्हणतात, श्री पुष्पदंत त्यांना वाङ्मय पूजा म्हणतात. म्हणजे जे कार्य वाणीच्या द्वारा आज जवळजवळ 60 वर्ष गुरुवर्य बाबा करत आलेले आहेत. कीर्तन प्रवचनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरही सतत संतांचे विचार, हे ज्ञानदान, मूळ परमार्थाचं स्वरूप काय, शुद्ध भक्तीचं स्वरूप काय, शुद्ध तत्त्वज्ञानाचं स्वरूप काय, अतिशय जीवाच्या अट्टहासाने प्रचार प्रसार करण्याचं कार्य बाबांनी केले. आणि म्हणून अशा महापुरुषांचा अमृत महोत्सव साजरा होणं हे अगत्याचं आहे. आणि त्यातील ही सेवा आहे. या सेवेच्या द्वारा वाङ्मय तप जे बाबांच्या हातून घडलेलं आहे, तेच भगवंताच्या शब्दाच्या द्वारा मी वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहे. वाङ्मय तपश्चर्या मी सांगून गेलो. ज्ञानेश्वर महाराजाला वाघ यज्ञ म्हणतायत. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे.
आता यज्ञ शब्द तरी काय आहे? यज यजती म्हणजे पूजा करणे. ज्याच्याने ईश्वर प्रसन्न होतो त्याला पूजा म्हणतात, त्याला यज्ञ म्हणतात. भगवान त्याला तप म्हणतात या ठिकाणी या श्लोकामध्ये. वाणीच्या द्वारा घडणारी तपश्चर्या. श्री पुष्पदंत महिम्न स्तोत्रात त्याला वाङ्मय पूजा म्हणतात. इत्येषा वाङ्मय पूजा श्रीमठ शंकरपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियताम्ने सदा शिवः. की ही ईश्वराची स्तोत्र रूपाने केलेली वाङ्मय पूजा आहे. बाबांकडून जी वाङ्मय पूजा वाघ यज्ञ घडला आहे, वाङ्मयाची ही वाणीच्या द्वारा जी तपश्चर्या घडलेली आहे, 60 वर्ष म्हणजे थोडा काळ नाही, लक्षात घ्या. आणि त्यातही पुन्हा संप्रदायाची मर्यादा परिपालन करून. नाही तर कीर्तन प्रवचन करणं सोपं आहे, पण मर्यादेत राहून करणं अवघड आहे. संतांचं जे कार्य आहे ना, लक्षात घ्या, कीर्तन प्रवचन करायचं म्हणजे संतांचे विचार ऐकायला लोक आलेले असतात. मी काय म्हणतो याला किंमत नाही आहे. संप्रदायामध्ये असणारी जी मर्यादा की कीर्तन प्रवचन समाज उद्धाराचं महत्त्वाचं हे कलियुगातलं माध्यम आहे, मग त्याचं अवमूल्यन होता कामा नये. म्हणून त्याच्याकरता असणारी जी मर्यादा आहे ती मर्यादा बिनचूक परिपालन करून भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी विवराव्या. कशासाठी कार्य हे? जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची. ह्या मर्यादेमध्ये राहून शुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार प्रसाराचं कार्य जे बाबांनी केलं आहे, जे वाङ्मय तप, जवळजवळ 5 तप होत आहेत आता, एवढं कार्य केले. मग त्या वाङ्मय तपश्चर्येचे स्वरूप भगवंताच्याच मुखातून भगवान जे सांगतात ना, कसं वाणीने बोललं पाहिजे, का असं बोललं तर ते वाङ्मय तप कसं होईल? अनुद्वेग करम वाक्यम. आपल्या बोलण्यातून दुसऱ्याला दुःख होऊ न देता जे बोलणं आहे. अनुद्वेग म्हणजे कोणाला उद्वेग निर्माण होईल, दुःख निर्माण होईल असं बोलायचं नाही. कसं बोलायचं? सत्यम. वाणीने केवळ सत्य बोलायचं आहे. प्रियकर आणि ज्याच्यामध्ये सर्वांचं हित आहे, हितकर अशा पद्धतीचं वाणीने जेव्हा बोलायचा विषय असेल अशा पद्धतीने बोलणं. आपण बाबांचं बोलणं रोज ऐकतोय. आणि ज्यावेळी बोलण्याचा विषय नसेल, उपदेश करायला कोणी समोर नसेल, त्यावेळी बाबा काय करतात? स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते. स्वाध्याय म्हणजे स्वशाखेचं अध्ययन करावं, किंवा आपण वारकरी आहोत, आपला स्वाध्याय नामचिंतन करणे. स्वतः बाबा स्वाध्याय करतात, स्वतःचा नित्यनेम, एकादशीचं व्रताचं स्वतः अनुष्ठान करतात. वारकरी जीवन कसं असावं स्वतः ते अनुष्ठान करून आपल्या पुढे मांडतायत. स्वतः त्याप्रमाणे स्वाध्याय ज्याला म्हणतात. वारंवार अभ्यास म्हणजे वारंवार तीच गोष्ट, रोजचा जो नित्यनेम आहे ते कधी सोडत नाहीत. ज्यावेळी उपदेश करत नसतात त्यावेळीच काय करतात? सतत चिंतनामध्ये काळ घालवतात. अशा पद्धतीने वाणी जर आपण खर्च केली, भगवान सांगतायत वाङ्मयं तप उच्यते. हे वाङ्मय तप आहे. कारण एकंदर आपण जीवसृष्टीचा जर विचार केला, आपल्या वैदिक परंपरेमध्ये भागवत संप्रदायामध्ये 84 लक्ष योनीचा विचार दिलेला आहे. की जीवाचे प्रकार किती आहेत? 84 लाख. प्रत्येक योनीमध्ये जीव अनंत आहे हा वेगळा विषय. प्रकार 84 लाख प्रकाराने जीव आहेत. पण एवढे जरी आपण जीव असलो तरी प्रत्येक जीवात काही सारखेपणा आहे. प्रत्येक जीवातल्या सारख्या गोष्टी, जीवदशा ज्याला म्हणतात नाही, ती सर्वांची सारखी आहे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असणारा जो सारखेपणा आहे, की सर्वात मोठा सारखेपणा आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे. आपण अज्ञानी आहोत. कशावरून? ज्याची जीवदशेत आलो. जीवदशेत आलोच नसतो तर ठीक आहे, जीवदशेत आलो म्हणजे आपण अज्ञानी आहोत. आणि अज्ञान शब्दाचा तरी अर्थ काय आहे? की आपल्या स्वरूपाचं झालेलं विस्मरण. आपुला आपण पया विसरू जो धनंजया, तेची रूप यया अज्ञानासी. आपल्या स्वरूपाचं झालेलं विस्मरण म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी अज्ञान आहे. आपण अज्ञानी आहोत. बरं, आपल्या जीवाचं अज्ञान प्रत्येकाचं सारखं आहे. आपलं अज्ञान त्रिगुणात्मक आहे. सत्व रज तम प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत. आपलं जे अज्ञान आहे ते आवरण विक्षेप शक्तिमती आहे. म्हणजे सत्य चैतन्याला झाकतं नसलेला विक्षेप निर्माण करून दाखवतो. विश्वव्यापी माया तिने झाकोळलेली छाया, सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाले थोरी. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे ना ते आवरण विक्षेप शक्तिमती आहे.
शास्त्रामध्ये जीवाचं लक्षण केलं आहे. अज्ञान विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगत असताना, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेती. कल्पना शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण. अविद्या अज्ञान ह्या उपाधीमुळे तेच चैतन्य जीवदशेत आलं. मायोपादी शिव बोली जेती हे जीवाचं लक्षण आहे. म्हणजे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे. जीवामध्ये असणारा सारखेपणा. एक संग्राहक श्लोक असा आहे, आहार निद्रा भय मैथुनंच. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे. प्रत्येकाला आहार लागतो. आहार निद्रा भय मैथुन प्रत्येक जीवाच्या ठिकाणी. आपण बघा, निद्रेचं सुख सगळ्या जीवांना आहे. आपण असं समजायचं कारण नाही की एखादा श्रीमंत मनुष्य आहे, एअर कंडिशन हॉलमध्ये 5-25 गाद्या टाकून झोपलेला आहे, त्याला मिळालेलं निद्रा सुख. गरीब एखादा वारकरी कुठेतरी रस्त्याच्या कडेला मंदिरात कुठे झोपला आणि त्याला मिळालेलं झोपेचं सुख, निद्रा सुख म्हणून ज्याला म्हणतात ना, ते सर्वांचं सारखं आहे. आपण बघा, निद्रा सुखाचा विचार करत असताना पायीवारीचा अनुभव आहे. आता बाबांनी स्वतः दरवर्षी माऊलीबरोबर पायीवारी, कोरोनामध्ये पायीवारी झाली नाही, त्याच्यानंतर बाबा स्वतः परत पायीवारी झाली नाही म्हणून पायी चालत गेले होते. म्हणजे स्वतः वारीचं अनुष्ठान. आणि हे वळण लागावं, मी तेच सांगत होतो की या विद्यार्थ्यांनाही दर महिन्याला वारी करायला लावतात. आषाढीची वारी वार्षिक वारी आहे, दर महिन्याला कार्तिकीला जायचं. प्रत्येक विद्यार्थ्याला वारकरी जीवन ज्याला म्हणतात, कारण असं आहे, संस्थेच्या द्वारा महाराज निर्माण करणं महत्त्वाचं नाही, वारकरी निर्माण करणं महत्त्वाचं आहे. वारकरी जीवन निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. बोलायला काही लागत नाही, लक्षात घ्या. कानाने ऐकायचं आणि तोंडाने बाहेर घालायला त्याला काही लागत नाही. अंतःकरणात ते रुजलं पाहिजे. मी का बरं वारीचा दृष्टांत सांगत होतो की पायी वारीमध्ये चालत असताना, आता निवृत्तीनाथ महाराजांचे पालखी सोहळ्याचा मला अनुभव आहे. जाताना 25-26 दिवस लागत असतात. पायी चालत असताना पालखी कुठे विसाव्याला थांबलेली असते. वारकरी आराम करतात. मग आता रस्ता मोठा करायचा तर झाडं राहिली नाही, सावली नाही, कुठे छोटंसं झुडूप असतं, त्याची सावली तरी किती राहणार. वारकरी काय करतात, त्या झुडपाच्या चारही बाजूनी आपलं डोकं त्या झुडपाखाली घालतात. म्हणजे चेहऱ्यावर फक्त सावली असते, बाकी अंगावर ऊनच असतं. तिथे वारकरी निवांत झोपतो. त्याला तिथे मिळालेलं झोपेचं सुख. माझा अनुभव तर त्याच्या पुढचा असा आहे, कारण पायी वारीमध्ये चालत असताना एवढे दिवस चालायचे, पहाटे 3लाच उठावं लागतं आहे, काकडा करायचे, पूजा करायचे, दिवसभर पायी चालायचे, गेल्यावर पुन्हा समाज आरती कीर्तन, रात्री झोपायला शेजारती करून 11-11:30 वाजतात आणि पुन्हा 3ला उठायचं. आणि असे 50 दिवस काढायचे असतात. मग आता शरीर आहे ते, त्याला झोप कमी व्हायला थकून जाते. ते माझा अनुभव असा आहे. पालखी थांबलेली असते, म्हणजे विसाव्याला थांबलेली नसते. काही कारणामुळे रथ उभा असतं, भजन चालू आहे, आम्ही उभ्याने भजनात असतो, मी भजनात असतो, टाळ घेऊन उभा असतो, पण उभ्या झोप लागते मला. जसं घोडा उभ्याने झोप घेतो ना, तसा वारकरी उभ्याने झोप घेतो. म्हणजे स्वतः मी अनुभव घेऊन सांगतो, उभ्या झोप लागते. मग ती उभ्या झोप घेतली काय, ती पालखीच्या वाटेने घेतले काय, किंवा आता कीर्तनात एखादा मनुष्य बसला आणि त्याला डुलकी आली. निद्रा सुख म्हणून जे आहे ना, ते सर्व जीवाचं सारखं आहे. कारण प्रत्येकाचा अज्ञान उपाधी सारखा आहे. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात परमेश्वराचं प्रतिबिंब आहे. शास्त्रात जीवाचं लक्षण सांगत असताना असंच आहे, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास मिळून जीव होतो आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं प्रतिबिंब आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो, प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. म्हणजे या सारख्या गोष्टी मी सांगतोय, पुष्कळ आहे, एवढ्याच आहे असं नाही, पण समजण्यापुरते काही दृष्टांत दिले. म्हणजे जीवामध्ये हा सारखेपणा आहे. पण प्रत्येक जीवाला मिळालेला देह मात्र सारखा नाही आहे. देहामध्ये तरतम भाव झालाय, फरक पडलाय. प्रत्येक जीवाच्या देहात फरक आहे. का फरक झाला? कारण देह जो मिळत असतो तो पाप पुण्यामुळे मिळत असतो. पाप पुण्यात बदल झाला की मिळणाऱ्या देहात बदल होतो. आपण बघा, पुण्यच अधिक आहे, पाप फारच कमी आहे. देवाधिकांचा देह त्याला प्राप्त होतो. पुण्य अधिक असल्यामुळे तो देह आहे देवाधिकांचा. पापच अधिक आहे, पुण्य फारच कमी आहे, पशवाधिकांचा देह त्याला प्राप्त होतो. तुम्ही आम्ही ज्या मनुष्य देहात आलो आहे, ह्या देहाचं गणित असं आहे की पाप पुण्य ज्यावेळी सारखं होत आहे,
कारण पाप अधिक झालं की पशवाधिकांचा देह आहे, पुण्य अधिक झालं की देवाधिकांचा देह मिळतो. पाप पुण्य समान समितै मनुष्य देह आक्रमी जन्म पावे कर्मभूमी आश्रम धर्मी सुमेधा. पाप पुण्य ज्यावेळी समान होत आहे त्यावेळी मनुष्य देह मिळतो. आता पुण्याच्या आधिक्यामुळे जो देह मिळाला त्याला दिव्य देह म्हणतात. पापाच्या आधिक्यामुळे जो देह मिळतो त्याला अधम देह म्हणतात. आणि आपला जो देह आहे हा दिव्य देह पण नाही, अधम देह नाही, याला मध्यम देह म्हटलेला आहे. मनुष्य देह कसा आहे? मध्यम. म्हणजे देहात लगेच 3 प्रकार झाले: दिव्य देह, अधम देह, मध्यम देह. गणिताने आपण विचार केला, ज्याचा देह दिव्य आहे त्याचं वर्णन करायला पाहिजे, त्याचं महत्त्व सांगायला पाहिजे. अधम देहाचं कोणी वर्णन करणारच नाही. पण वेदोपनिषदापासून सर्व संत वाङ्मयामध्ये देवादिकांच्या दिव्य देहाचं कोणी वर्णन केलेलं नाही. पशवादिकांच्या अधम देहाचं करणारच नाही. पण तुमचा आमचा जो मनुष्य देह आहे त्या मनुष्य देहाचंच वर्णन केलं आहे. सकळ चिंतामणी शरीर म्हटलं. हा जो शरीर, हे मनुष्य देह जो मिळाला आहे, महाराज म्हणतात हा एक मोठा ठेवा प्राप्त झाला आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती तरिका चित्ती न धरावी. नरदेह निधान, याला निधान म्हटले महाराजांनी. हा ठेवा मिळाला आहे. ह्या देहाचं एवढं वर्णन का केलं? अनेक कारणे. पुढेच महाराज म्हणतात ना, देवची होईन म्हणती ती होती. मनुष्य शरीरात आलं, प्रयत्न केला, अनुष्ठान केलं, मनुष्य देव स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. म्हणूनही त्याला निधान म्हटलंय. मनुष्य देहच निधान का आहे? कर्म करण्याचं स्वातंत्र्य केवळ 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य देह आला आहे की ज्या स्वातंत्र्याचा सदुपयोग केला मनुष्य भगवत स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. म्हणूनही त्याला निधान म्हटलेलं आहे. मनुष्य देहात दिलेली विचारशक्ती, बुद्धीची शक्ती पुष्कळ आहे. मनुष्य देहाचं वर्णन पुष्कळ आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी मिळाल्यात केवळ मनुष्य देहात, म्हणून त्याला निधान म्हटलंय. निधान का म्हटलं? अनेक कारणे. त्यातील एक कारण ह्या श्लोकाला धरून जर सांगायचं झालं तर मनुष्य देहाचं एवढं महत्त्व याला निधान का म्हटलं? हा ठेवा का आहे? तर माणसाला मिळालेली वाणी, ज्या वाणीच्या द्वारा हे वाङ्मय तप सांगायचं आहे ना, मनुष्य देहात जी वाणी मिळाली आहे त्या वाणीमुळे, ही वाणी आहे ना, अशी वाणी माणसाला जशी वाणी मिळाली अशी देवाधिकांनाही नाही आणि पशवाधिकांनाही नाही आहे. यद्यपि पशवाधिकांच्या शरीराचा अभ्यास करणारे काही वर्ग आहेत ना, काही लोक अभ्यास करतात ना. आपण बघा, कुठेतरी थोडीशी साखर पडलेली असते, एखादी मुंगी कशी येते तिथून आणि थोड्या वेळात किती मुंग्या जमा होतात. तिच्याकडे असा कोणता मोबाईल आहे की बरोबर त्या बाकीच्या मुंग्यांना ती इथे बोलवून घेते. किंवा एखादा कावळा काही निमित्ताने काव काव करायला लागला, थोड्या वेळात कितीतरी कावळे जमा होतात. काव काव करायला लागला तर जमलेले पांगून जातात. याचाच अर्थ काहीतरी सांकेतिक भाषा आहे त्यांच्यामध्ये, आपल्याला ओळखायला येत नसली तरी. एवढं जरी कबूल केलं तरी मनुष्याला जशी वाणी आहे तशी निश्चित त्यांना नाही आहे. केवळ मनुष्य देहातच अशी वाणी आपल्याला मिळते आहे. लक्षात घ्या, मनुष्य देहात मिळालेल्या वाणीचं वैभव काय? पहिलं वैभव असं आहे, ही वाणी सामान्य नाही. ही वाणी साक्षात देवाची विभूती आहे. 10व्या अध्यायामध्ये विभूती योगाचं चिंतन सांगत असताना भगवंताने 7 स्त्री शक्ती विभूती सांगितल्यात. कीर्तिर्श्री वाक्च नारी नाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. 7 स्त्री शक्ती विभूती, त्यात वाणी ही माझी विभूती आहे भगवान सांगतात. म्हणजे आपल्याला जी वाणी मिळाली ही सामान्याने साक्षात भगवंताची विभूती आहे. बरं, त्या वाणीचं वैभव तुम्ही बघा. आता समजा हे प्रवचन चालले, मला ही सेवा मिळाली, कशाच्या द्वारा? आपण प्रवचन वाणीच्याच द्वारा करतो ना. की आता माझ्या डोक्यामध्ये अमुक विचार आहे, मनामध्ये अमुक भावना आहे, ते विचार ते भावना अभिव्यक्त करण्याचं महत्त्वाचं माध्यम वाणी जी देवाने आपल्याला दिलेली आहे, ही देवाची विभूती आहे. बरं, अशी वाणी मिळाली, पुन्हा त्याचं वापरायचं स्वातंत्र्यही देवाने दिलं आहे. बरं, स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ जो सदुपयोगच करू शकतो त्याला स्वातंत्र्य नाही म्हणत, जो दुरुपयोगही करू शकतो. स्वातंत्र्य शब्दाचा अर्थच आहे जो दुरुपयोगही करेल आणि सदुपयोगही करेल. तो अधिकाराचा विषय आहे. माणसं दुरुपयोग करतात, करत नाहीत का? मिळालेल्या वाणीचा दुरुपयोगातला भाग ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. हा वाणीच्या दुरुपयोगातला. आता या श्लोकामध्ये भगवान जे वाङ्मय तपाचं जे लक्षण सांगताय
तो वाणीचा सदुपयोगातला भाग आहे की वाणीने आपण बोलत असताना अनुद्वेग करम वाक्यम, दुसऱ्याला दुःख होईल असं बोलू नये. वाणीने बोलत असताना सत्यम, सत्य बोललं पाहिजे. वाणीने बोलत असताना प्रियकर बोललं पाहिजे, ज्याच्यामध्ये समाजाचं हित होईल अशा पद्धतीचं बोलणं. नाहीतर स्वाध्याय करायचं म्हणजे अखंड नामचिंतन करायचं. अशा पद्धतीने जर वाणी आपण खर्च केली म्हणजे मिळालेल्या वाणीचा सदुपयोग आपण समजा देवाचं स्तोत्र म्हणा, नित्यनेम करा, पारायण करा. आपला आता हा उत्सव चालू आहे, सप्ताह चालू आहे. म्हणजे काय, वारकरी जीवनामध्ये या वाङ्मय तपाचं अनन्यसाधारण महत्व आहे. आता सप्ताहात काय करतो, पहाटे काकडा भजन, त्यानंतर सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथेचं पारायण आहे. पारायण झालं की पुन्हा सकाळी 10 ते 12 संकीर्तनाची सेवा, पुन्हा हरिपाठ, पुन्हा 2 प्रवचनाचे सत्र, संध्याकाळी कीर्तन, रात्री भजन. चाललंय काय, वाणीच्याच द्वारा ही तपश्चर्या, वाङ्मय तप चालू आहे. अशा पद्धतीचं वाङ्मय तप ज्या वाणीच्या द्वारा घडते, ही वाणी आपल्याला मिळाली आहे. मी सांगून गेलो अशा पद्धतीची वाणी 84 लक्ष योनीमध्ये केवळ माणसाला मिळाली आहे. आता कितीतरी माणसं आहेत मनुष्य देहात आलेले माणसं, त्यांना मनुष्य देहात येऊन ही वाणी मिळालेली नाही. माणसालाच वाणी मिळते, मग याला का मिळाली नाही वाणी? मग काही देवाची काही चूक झाली का? माणसाला वाणी दिली जाते, हा माणूस आहे, मनुष्य देह मिळून याला वाणी का मिळाली नाही? देवाची चूक नाही, याला कारण त्याचं कर्म तसं आहे. मनुष्य देहात येऊन वाणी का मिळाली नाही? मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, 4 वेद मुखोद्गत वाणी, गर्वामध्ये झाली सर्वहानी, जिव्हा लाचावली भोजना, दुग्ध घृत शर्करा पक्वांना, निंदिले उपांना, तेने पावलो मुखबंधना. साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, वाणी का मिळाली नाही? त्याचं हे कारण आहे, त्याचं कर्म आहे. पण ज्यांना मिळाली त्या वाणीचं वैभव आपण बघा. वाणीच्याच द्वारा संप्रदाय चालू आहे. गुरुवर्य बाबांनी केलेलं कार्य त्यांच्या वाणीच्याच द्वारा, लक्षात घ्या. त्यांच्या वाणीने जे कार्य केले लक्षात घ्या. वाणीच्याच द्वारा संत काय करतायत? उपदेश करतायत. उपदेशाची परंपरा. संप्रदाय कशाला म्हणतात? ये हृदयीचे ते हृदयी घातले. म्हणजे ही क्रिया कशाच्या द्वारा होते आहे? वाणीच्याच द्वारा. वाणीच्याच द्वारा संत उपदेश करतात. त्या उपदेशाचा परिणाम आहे श्रवणकर्त्या शिष्याची जीवदशा निवृत्त होते. तुका म्हणे कानी ऐकेली मात, तोची झाला घात जीवपणा. बरं, नुसती जीवदशा जात नाही, परमात्म रूपता प्राप्त होती. कानावचनाची भेटी, सरिसाची पैकिरती, वस्तू होऊन उठी कवन एक जो. म्हणजे वाणीच्या द्वारा जर आपण उपदेश केला, संस्कार संपन्न मनुष्य घडवण्याचं कार्य ही वाणी करते. आणि बाबांची ही वाणी हे कार्य करते. आयुष्य त्याच्यात चाललंय त्यांचं. समाजावर संस्कार कसे होतील, विद्यार्थ्यावर संस्कार कसे होतील, ही संप्रदायाची परंपरा, जी परंपरेने आलेलं ज्ञान हे वितरित करण्याचं वाणीच्या द्वारा जे तप बाबा करत आहेत, ही तपश्चर्या आहे वाणीच्या द्वारा केली जाणारी. वाणीच्या द्वारा हे संस्कार होतात. श्री गुरु संत वाणीच्या द्वारा, म्हणजे दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर श्री गुरु संत वाणीच्या द्वारा शिष्यावर शक्तिपात करतात. शक्तिपाताचंही पुष्कळ वर्णन केले, त्याचे पुष्कळ प्रकारही दिलेले आहेत. संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी माझ्यावर केलेली शक्तिपात दीक्षा. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांनी काय केलं? काही नाही, माझ्या डोक्यावर फक्त हात ठेवला, बस. केवळ मस्तकावर हात ठेवला तरी शक्तिपात होतोय. महावाक्याचेनी नावे, गुरुकृपेचेनी थावे, माथा हात ठेविला नवे थापटीला जैसा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आहे, त्यांचा अनुभव असा सांगतात ना, मस्तकी तो जाना ठेविला कर, सापडवेले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना. म्हणजे केवळ डोक्यावर हात ठेवला तरी शक्तिपात आहे. संतांचं हे वैभव आहे. संतांना केवळ आलिंगन घडू दे. आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. केवळ गुरूंची कृपादृष्टी जरी प्राप्त झाली
तरी दृष्टीने शक्तिपात करतात. संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात, श्रीगुरु निवृत्तीनाथांनी 2 शक्तिपात केले. एका ओवीत सांगतात, हा दिठिवा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परितुके महेशेसी. निवृत्तीनाथ महाराजांनी केलेला शक्तिपात, वरद हस्तरूपाने केलेला शक्तिपात असू द्या, दृष्टीने केलेला शक्तिपात, कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखुमा देवी वरु विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. म्हणजे दृष्टीने शक्तिपात होतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिले दृष्टीने कसा शक्तिपात होतो. कास्मिनीचं उदाहरण दिले. दृष्टीमध्ये सामर्थ्य आहे ना. व्यवहारात आपण म्हणतो का नाही, याला दृष्ट लागली म्हणतो. आता दृष्ट लागणं खरं का खोटं, सांप्रत विज्ञानाच्या प्रगत काळात सांगावं का न सांगावं, पण घडतंय. लक्षात घ्या, दृष्ट लागते आहे. मी एक उदाहरण समोर पाहिलेलं. एक पहिलवान होता आमच्या गावामध्ये. एवढं तो दूध प्यायचं. ते दूध काढलं ना, धारोष्ण दूध ज्या भांड्यात काढलं, लगेच तसंच भांडं तोंडाला लावायचा. एका बाईने पाहिलं, सहज म्हणाले, काय पहिलवान म्हणले, एवढं दूध एकदम पिऊन गेला म्हणाले. झालं, दुसऱ्या दिवसापासून काय आलं, दूध पिणं कमी झालं. सगळ्यात मोठं उदाहरण भगवंताचं आहे. भगवान सांगतात अर्जुनाला, म्हणजे अर्जुनाचं देवाविषयी असणारं प्रेम आणि देवाचं अर्जुनावर असणारं प्रेम, हा प्रेम भाव मिळावा म्हणून सोहम भाव आटकू, मोक्ष सुखा झाले रंकू, तयाचे दृष्टीचा कलंकू, लागेल तुझी या प्रेमा. अर्जुना, ह्या प्रेमाला इतर लोकांची दृष्ट लागेल. भगवान म्हणतात दृष्टी. आता दृष्ट लागणं ही विघातक दृष्टीतलं दोन्ही शक्ती आहे. आपण बघा, धामण नावाचा साप आहे, त्याला काही म्हशीला जाऊन चावावं लागत नाही. धामण आणि म्हैस यांची दृष्टादृष्ट झाली, म्हैस मरून पडते. तसं संतांच्या दृष्टीचं वैभव काय आहे. केवळ कृपादृष्टीने पाहिलं. त्या काश्मिनीचं उदाहरण मी सांगत होतो की तिला काही, ती पिल्लांना दूध पाजत नाही, तिला दूधच नाही, पाजणार कसे आहे. मग तिच्या पिल्लांचं भरण पोषण कसं व्हावं. देवाने तिच्या दृष्टीत सामर्थ्य दिलंय की पिल्लांची तिची दृष्टादृष्ट झाली, त्यांचं भरण पोषण व्हावं. दृष्टीमधलं सामर्थ्य आहे. दृष्टीने शक्तिपात आहे. केवळ श्रीगुरूंच्या संतांच्या दृष्टीने शक्तिपात होऊ शकतो. त्याच्या पुढचं एक शक्तिपाताचं स्वरूप आहे, केवळ स्मरण केलं तरी शक्तिपात आहे. म्हणून तर संप्रदायामध्ये तुम्ही बघा, स्मरणाचं फार महत्त्व आहे. रोज आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो की नाही, यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. स्मरणाचं म्हणून महाराजांनी देवाकडे मागणं कसं केलंय बघा. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, माझा विसर पडू नये, माझं स्मरण असावं. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. स्मरणाने शक्तिपात आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज हे सांगतात, सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांनी केलेला शक्तिपात, त्यातील केवळ निवृत्तीनाथांचं स्मरण करा, बाकी काहीच करू नका. निवृत्तीनाथांचं स्मरण जरी केलं तरी शक्तिपात कसा होतो. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या. मी का बरं सांगतोय, वाणीच्या द्वारा शक्तिपात होतोय. महत्त्वाचा विषय की वाणी अशी आहे, संतांनी उपदेश केलेली वाणी, श्रीगुरूंनी उपदेश ज्या वाणीच्या द्वारा केला त्या वाणीच्या द्वारा शक्तिपात होतो आहे. आणि त्यांची वाणी अशी आहे की वाणीच्या द्वारा जे शक्तिपात करू शकतात. म्हणून वाणीने बोलत असताना कसं बोलावं, भगवान तेच सांगतात ना, अशा पद्धतीची वाणी आहे तर कोणाला दुःख होईल असं बोलू नका. अनुद्वेग करम वाक्यम. दुसरं दिले व्रत काय, दुसरं सत्यम. वाणीने सत्य बोलायचं. ज्ञानेश्वर महाराजांच्या काही ओळी आहेत, जणू त्यांनी आपलं आत्मचरित्र सांगावं का काय. गीतेचा अर्थ प्रतिपादन करणं सामान्य आहे का. गीतार्थ सांगणं सोपं नाही, आणि त्यातही मराठीत सांगायचं त्याच्यापेक्षा अवघड आहे. कारण सर्व तत्त्वज्ञान जे आले ते संस्कृतमध्ये झालंय, आणि पहिल्यांदा चाकोरी निर्माण करायची अवघड आहे. तुम्ही बघा, काही वर्ष झाले असतील की आपला कोर्टातलं कामकाज मराठीत चालवावं असा आदेश आहे, पण अजूनही पूर्ण कायद्याचं मराठीत पूर्ण तंतोतंत भाषांतर होऊ शकलं नाही. म्हणजे पहिल्यांदा चाकोरी निर्माण करणं अवघड आहे. गीतार्थ सांगायचा आणि तो पहिल्यांदा मराठीत सांगायचा आहे, अवघड आहे ना. गीतार्थाविषयी स्वतः भगवान शंकर सांगतात ना, तेथ हरू म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. गीतार्थाला जाणणं अवघड आहे.
आणि तो गीतार्थ ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, मग आपण कसं काय गीतार्थ बोलू शकले? त्याचे अनेक कारणं दिलेत माऊलींनी, पुष्कळ आहे. एकच कारण असं नाही, अनेक कारणं आहेत की ज्यामुळे मी गीतार्थ सांगू शकतो. फक्त आत्ता चालू विषयाला धरून एक कारण, माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी गीतार्थ का सांगू शकलो? मी वाणीने सत्य बोललो. वैदिक परंपरा आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम. आता सत्य बोलणं ह्याही शब्दाचा अर्थ काय? दोन भाव मी सांगतो त्याच्यातले. सत्य शब्दाचा अर्थ काय? व्यवहार दृष्टीने सत्य म्हणजे खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. सत्य बोलणाऱ्याची वाणी कल्पलता होते, खोटं बोलणाऱ्याची नाही. सत्य बोला, वाणी दिली आहे, वाणीने सत्य बोलायचं. तात्विक भाव त्याच्यातला असा आहे, सत्य कोण आहे? सत्य केवळ परमात्मा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आता तो का सत्य आहे? पुष्कळ त्याचे कारण आहे. सत कोणाला म्हणावं, पुष्कळ त्याचे लक्षण दिलं आहे. जे प्रमाण सिद्ध असतं, ज्ञानाने निवृत्त होत नाही, त्रिकाला बाधित असतं, त्रिविध परिच्छेद रहित असतं, त्याला सत्य म्हणतात. परमात्मा सत्य. दुसरा भाव असा आहे, त्याचं नाव सत्य आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सत्य बोललो म्हणजे मी वाणीने देवा व्यतिरिक्त काही बोललो नाही. दुसरी गोष्ट, भगवत नामचिंतनाशिवाय मी काही केलं नाही. अखंड ज्ञानेश्वर महाराज थोर नामधारक ना, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेली. स्वतः नामधारक संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज, मी अखंड वाणीने नामचिंतन केलं. आणि जो नामधारक असतो, नामधारकाला ज्या गोष्टी बोलता येत नाही ना, इतर लोकांना ज्या गोष्टी सहज बोलता येणार नाही, नामधारक सहज बोलू शकतो. आता उदाहरण आहे, गीतार्थ सांगणं, वेदाचा अर्थ सांगणं सोपं थोडी आहे. संत वाङ्मयाचा अर्थ सांगणं, ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगणं, गाथेचा अर्थ सांगणं सोपं थोडी आहे का? हे कोणाला सांगता येतं? जो नामधारक आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, न बोले ते बोलो येईल उगले, उगले नाम सहजतेने. न बोलण्याजोगा वेदार्थ, गीतार्थ, ज्ञानेश्वरीचा अर्थ, गाथेचा अर्थ उगले सहज बोलता येतो. कशामुळे? नामे या विठ्ठले एकाची. नामभक्तीचं हे वैभव आहे. आणि अखंड नामचिंतन करणारा नामधारक सहजच गीतार्थ सांगू शकतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा व्यतिरिक्त मी बोललो नाही, अखंड भगवंत नामचिंतन केलं म्हणून मी गीतार्थ सांगू शकलो. आणि व्यवहारदृष्ट्या मी वाणीने खरंच बोललो, खोटं बोललोच नाही. आणि खरं बोलणाऱ्याची वाणी कल्पलता होते, खोटं बोलणाऱ्याची नाही. म्हणून आपण एकच व्रत करायचं की वाणीने खरं बोलायचं. भगवान इथे सांगताना सत्यम, वाणीने खरंच बोलायचं, खोटं बोलायचंच नाही. संप्रदायातील शेवटचं व्रत केल्यासारखं आहे. दुसरं व्रत करण्याची गरज नाही. आपलं आयुष्य चाललं परमार्थात, अजून देवाची भेट होत नाही. का होत नाही? त्याची जी अनेक कारणं आहेत ना, त्याच्यातील हे एक कारण आहे. वाणी आहे आपल्याला, पण वाणीने खरं कधी बोलतच नाही ना, खोटंच बोलतो. फल कसं प्राप्त होईल? एरवीही खोटं बोलतो. कीर्तनातही, आता कीर्तन काय खोटं बोलायची जागा आहे का? कीर्तनकार लोक खोटं बोलतात. लक्षात घ्या, मी स्वतः एक अनुभव घेतलेला आहे. नाव सांगायची ही जागा नाही, फक्त तत्व सांगण्याची ही जागा आहे. माझ्या शेजारी कीर्तनकार होते, ते त्र्यंबकला निवृत्तीनाथ मंदिरात. कोणाचा तरी फोन आला, फोनवर सांगितलं, नाही नाही मला काही येणं शक्य नाही. अहो म्हणे, मी आत्ता आळंदीला आहे. घडलेला प्रसंग मंदिरात घडलेला सांगतो, खोटं बोलण्याचं काम नाही. फक्त नाव नाही सांगू शकत म्हणजे अशी गंमत आहे. वाणीने खोटं बोलायचं नाही, एरवीही बोलायचं नाही. कीर्तन प्रवचनात बोलायचं आहे का? मग ही जागा खोटं बोलण्याची आहे का? खोटं बोलत नाही. मग ह्या जागेवर, ह्या गादीवर खोटं बोलतात ना. सत्य बोलायचं, खोटं बोलायचं नाही. त्या वाणीचं हे व्रत आहे. वाणीने सत्य बोलायचं, याचा अर्थ खोटं बोलायचं नाही. वाणीने कोणाची निंदा करायची नाही. हे वाङ्मय तप आहे. बाबांचं जीवन आहे, मी पाहतोय. लक्षात घ्या, या नियमाला धरून त्यांची वाणी चालते आहे. वाणीने कोणाची निंदा करायची नाही. वाणीने जर निंदा केली, अडचण काय आहे? अडचण अशी आहे, आशेशेही पातके वसती निंदका पाशी, आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते. निंदा करणारा मनुष्य सर्व पापाचा आश्रय होतो. लक्षात घ्या. कितीतरी मंडळ असतात ना. आता हा उत्सव करायचा, याच्यासाठी आता मंडळच आहे ना. सप्ताहाचं मंडळ असतं. काही गावात गणपती उत्सव असला, ते गणपतीचं मंडळ असतं. देवीचं मंडळ असतं नवरात्रात,
तसं काही गावात मंडळ असतं, त्याचं नाव आहे निंदा मंडळ. त्यांना दुसरा काही उद्योग नाही, रात्री सर्व एकत्र जमतात, पारावर निंदा करीत बसतात. म्हणतात महाराज आमच्या मंडळात येऊन बघा, रात्र कशी जाईल तुम्हाला कळणार नाही. त्यांना मी सांगतो अरे आमच्या वारीत एकदा येऊन बघ, 50 दिवस कसे जातात तुलाच कळणार नाही. पण निंदा करीत राहतात. प्रसंग असा घडला, एका झोपडीमध्ये राहणारी म्हातारी बाई आजारी पडली, 2-3 दिवस झाले झोपून होती, काही अन्नपाणी घेतलं नाही. तिच्याच झोपडीच्या समोर रस्ता ओलांडून एका घरात राहणारी एक बाई, तिच्या लक्षात आली ही म्हातारी आजारी आहे, काही जेवलेली नाही. तिने स्वतः स्वयंपाक बनवला, तिला खाऊ घालावं या बुद्धीने. ताट वाढून घेतलं, तिला खाऊ घालायला ती निघाली. फक्त ते ताट वाढलेलं झाकून न्यायचं ती विसरली आणि रस्ताच फक्त ओलांडायचा होता. रस्ता ओलांडत असताना काय घडलं, आकाशातून एक घार चालली होती, तिने साप पकडलेला होता, तो उलटा होता, असा लटकलेला. नेमकं त्या सापाच्या तोंडातलं विष त्या अन्नात पडलं. हिने ते अन्न त्या म्हातारीला खाऊ घातलं, तिचे प्राण गेले. चित्रगुप्त विचार करीत होते, प्रसंग तर असा घडला, आता हे पाप, हा दोष कोणाच्या माथी मारायचा? घारीच्या डोक्यावर हे पाप टाकता येत नाही. तिचं साप भक्ष आहे, तिचा काय दोष आहे? सापाच्या डोक्यावर टाकावं तर तो मेलेलाच होता, तो काही विष ओकायला तिथे गेला नाही. बरं जिने खाऊ घातलं तिने काय तिच्यावर विषप्रयोग केला का? हिला बरं वाटावं म्हणून स्वतः स्वयंपाक बनवला, वाढून घेऊन चालली होती. बरं जिने खाल्लं तिने काही विष प्राशन केलं, आत्महत्या केली तिने. कोणाच्या डोक्यावर दोष टाकायचा? विचार करत होते नारद मुनी काय नको. नारद मुनी म्हणाले चित्रगुप्त काय विचार करता, असा असा प्रसंग घडला, कोणाच्या डोक्यावर हा दोष टाकावा लक्षात येत नाही. अहो म्हटले मग ज्ञानेश्वरी वाचले नाही का? ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे, आशेषेही पातके वसती निंदकापाशी. ज्या पापाला कोणी आश्रय सापडत नाही, ह्या गावातील हे निंदा मंडळ आहे, यांच्या डोक्यावर पाप टाका म्हटले ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे. म्हणजे वाणीने कोणाची निंदा करू नये, कानाने कोणाची ऐकू पण नाही. अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. 2 भाव आहे, आपण कोणाची निंदा ऐकायची नाही, वाणीने कोणाची करायची नाही. आणि 3रा भाग आहे, आपली कोणी निंदा करत असेल तर घाबरायचं कारण नाही. निंदकाचे घर उलट असावे शेजारी. आपल्याला तो निर्मळ करतोय, साधू करतोय, आपल्या पापाचं क्षालन करतोय, चांगली गोष्ट आहे. आपली कोणी निंदा केली काही घाबरायचं कारण नाही. आपण वाणीने कोणाची निंदा करू नये. पण माणसं निंदा करतात, हे वाङ्मय तप त्याच्याकडून घडत नाही. निंदा करतात, एरवीही करतात, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कीर्तनातही करतात, प्रवचनातही निंदा करतात. किती निंदा करतात? आता एवढी निंदा करतात, लक्षात घ्या. साधारण 2002-01 साली काहीतरी त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ मंदिरामध्ये महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांचं संमेलन होतं 2 दिवसाचं. तिथे कीर्तनकार बसून ठराव केले, पुष्कळ ठराव केले. दुसऱ्या दिवशी एक ठराव केला, तो मध्येच आठवला म्हणून सांगतो. तिथे विषय मांडण्यात आला की कीर्तनकारांनी वारकऱ्याने कांदा खावा का? काहींनी सांगितलं खाऊ नये, काहींनी सांगितलं खावा, काहींनी सांगितलं आम्ही काही लोकांना सांगत नाही जाऊन कांद्याची भजी करा म्हणून, पण वाढली तर सोडतही नाही म्हणाले. एकाने तो प्रमाण दिला वरी कांद्याची कोशिंबिरी. आदल्या दिवशीचा एक ठराव मी सांगत होतो की तिथे असा एक ठराव की कीर्तनकाराने कीर्तनात कोणाची निंदा करायची नाही. मला सांगा, कीर्तन हे कोणाचं निंदा करण्याचं ठिकाण आहे का? मग निंदा होत नाही का? होते ना. किती होते? अरे एवढी निंदा होते की कीर्तनकाराला मिळून ठराव करायची वेळ यावी. हां, आता निंदा करू नये, मग त्याची दुसरी बाजू स्तुती करावी का? आता जेवढी निंदा घातक आहे ना, त्याच्यापेक्षा स्तुती घातक आहे. एरवीही कोणाची स्तुती करू नये आणि मग कीर्तन प्रवचनात करावी का? कीर्तन प्रवचनात स्तुती होत नाही का? होते ना. कोणाची? देवाची होते, संतांची होते. अरे ज्याने कीर्तन ठेवलं त्याचीच. का बरं? कीर्तन झाल्यावर याचं पाकिट त्याच्यावर अवलंबून आहे. पुढच्या वर्षी परत बोलवलं पाहिजे. अवघड आहे. एवढी स्तुती चालते. आता ऐकणाऱ्या माणसालाही माहिती असतं अरे ही सगळी खोटं चालू आहे म्हणून, पण संप्रदायाची ही मर्यादा आहे, कोणी त्याचं उल्लंघन करीत नाही म्हणून चाललंय. वाणीने देवा व्यतिरिक्त, संता व्यतिरिक्त कोणाची स्तुती सुद्धा करू नये. प्रमाण तर असं आहे, निंदा अथवा स्तुती करावी. तुम्ही बघा, जे शेतकरी वर्ग आहे, निंदा करायची तरी देवाची, स्तुती करायची तरी शेतकरी वर्ग. आता मळ्यामळ्यांनी राहतात, फार गावात वस्ती राहिली नाही शेतकऱ्यांची. काय होते? त्यामुळे त्या शेतकऱ्याचा लोकांशी फार संबंध येत नाही. गावामध्ये व्यापारी वगैरे लोक आहेत, त्यांचं कसं आहे, राजस्थानात सर्वच लोकांशी त्यांचा संबंध येत असतो.
त्यामुळे याचा लोकांशी संबंध नसल्यामुळे याचं अंतःकरण सरळ असतं. चांगलं पेरून ठेवलं आणि पाऊस पडला नाही, शेतकरी कोणाला नावं ठेवतो? अरे ज्याला देव म्हणतात झोपला का काय, दिसत नाही पेरून ठेवलंय, पाऊस पडायला पाहिजे. आणि चांगलं उत्तम पीक आलं तर काय म्हणतो? देव जगवतो. बरं, निंदा अथवा स्तुती बस वाणीने देवा व्यतिरिक्त संता व्यतिरिक्त कोणाची स्तुती करू नये. आता त्याच्यातलाही आणखीन एक पुष्कळ बारकावा आहे. एक आणखीन असं आहे की जसं कीर्तनात निंदा करू नये, निंदा करावी कोणाची? जे दोष आहेत, जे टाकायचे आहेत. कीर्तनामध्ये जे दोष आहेत त्याची अवश्य निंदा करा, पण निंदा करायची नाही, स्तुती करायची नाही. त्याच्यातला आणखीन एक भाव आहे की त्या कीर्तन प्रवचनाचा व्यापार करू नये. व्यापाराचं हे ठिकाण आहे का? व्यापार होत नाही असं वाटतं का? किती व्यापार चाललाय, अगदी ठरवून चाललाय, लक्षात घ्या. दोष आहे ना हे. बाबांचा आदर्श का आहे? मी स्वतः एक अनुभव घेतलेला सांगतो. म्हणजे मी आता धाडस करत नाही बाबांना मंदिरात सेवेला बोलवायचं, फार क्वचित. का करत नाही? एक घडलेला प्रसंग की नेमकं मंदिरात सप्ताहाचं निमंत्रण बाबांना कार्यक्रम एक मी दिला होता, सेवा दिली होती. नेमका कुंभमेळा होता, मग हरिद्वारचा होता का कुठला, पण बाबा तिकडे होते, मंदिरात सेवा घेतलेली होती. बाबा तिथून विमानाने आले मुंबईला, गाथा मंदिरातून गाडी मुंबईला बोलून घेतली. मुंबईहून आले त्र्यंबकेश्वरला, होती एकादशी, म्हणजे पाणीही पित नाही. घरात आले, पाणी नाही, फराळ नाही, काही नाही. कीर्तनाला उभे राहिले. कीर्तन झाल्यावर तर दक्षिणेचा विषयच नाही. सांगा असे व्रतधारी महात्मे की कोण राहिलेत? हां, उलट आपण असं आहे ना, जो कीर्तनाचे जास्त पैसे घेतो त्याला आपण मोठं समजतो, हे आपल्या बुद्धीचं दुर्दैव आहे. असे व्रतधारी महात्मे, म्हणून त्यांचा महोत्सव आहे, लक्षात घ्या की त्याचा व्यापार करू नये. पुष्कळ आहे. मी का सांगत होतो? ज्ञानेश्वर महाराजांकरता इथे भगवान सांगताय सत्य बोला. ज्ञानेश्वर महाराज म्हटले मी सत्य बोललो, गीतार्थ सांगू शकलो. आपणही प्रयोग करून बघा, ही वाणीची शक्ती काय आहे. आपल्या घरी कोणी आलं साधं या बसा जरी आपण म्हटलं, हां, त्याला प्रेम निर्माण होतो आलेल्या माणसाला. शत्रुत्व संपुष्टात येतं ना. प्रेमाचे 2 शब्द जर बोललं ना, पिढ्यानपिढ्याचं शत्रुत्व असू द्या नष्ट होतंय. हे सामर्थ्य कोणाचं आहे? ह्या वाणीचं हे सामर्थ्य आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये शब्दशक्तीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. शब्दामध्ये अशी विलक्षण शक्ती आहे. शब्दशक्ती अचिंत्यत्वात अपरोक्षधीही. शब्दामध्ये अशी अचिंत्य शक्ती आहे. परमेश्वराचं अपरोक्ष दर्शन करून देण्याचं सामर्थ्य या शब्दात आहे. म्हणून शब्द हा बहुसार, उपकाराची राशी. बाप उपयोगी शब्द ज्ञानेश्वर महाराज सांगतात. बाप उपयोगी वस्तू शब्दू, स्मरणदाने प्रसिद्धू, अमृताचा विशुद्धू आरिसा नव्हे. शब्दाचे उपकार काय सांगावे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अमूर्त परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन करून देणारा हा आरिसा नव्हे काय. म्हणून त्या शब्दशक्तीचं महत्त्व सांगत असताना व्यवहारामध्ये धनाची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलते आहे. कोण कशाला धन समजेल, कोण कशाला धन समजेल, पुष्कळ व्याख्या आहे त्याची. धनाची व्याख्या पुष्कळ आहे. कोणी पैसे अडक्याला धन समजतं आहे. पूर्वी पशुधन होतं, काय घरदार शेतीवाडी, मुलं ही संपत्ती आहे. पुष्कळ आहे. संपत्तीचे प्रकार व्यक्तिपरत्वे पुष्कळ आहे. महाराज काय सांगतायत बघा, आम्हा घरी धन. कशाचं धन आहे? शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शास्त्र यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. शब्द हेच आमच्या घरचं धन आहे. त्याच अभंगात शेवटच्या चरणात तर महाराज सांगतात शब्द धन आहे एवढंच नाही, आमचा देव तरी कोण आहे. तुका म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. शब्द हाच देव आहे आणि शब्दाची शब्द रूपाने पूजा करायची म्हणजे हा वाघ यज्ञ आहे. हे वाङ्मय तप आहे. जे कार्य बाबा जीवनात करतात ना, शब्दरूपी देवाची शब्दानेच पूजा आहे. सतत त्याच्यामध्ये वाणीचा व्यय चाललेला आहे. शब्दरूपी देवाची शब्दानेच पूजा आहे. आपण बघा, आता हे शब्दाचं शास्त्र आहे, ज्याला व्याकरण शास्त्र म्हणतात. मी काही फार व्याकरण शिकलेला नाही आहे, पण इथे उपस्थित असणारे गाथा मंदिरातील सर्व गुरुजन, गाथा मंदिरातले जे काही शिक्षणाची पद्धती आहे ना, त्यात महत्त्वाचं पहिल्यांदा संस्कृत व्याकरण शिकवलं जातं. फार महत्त्वाचं आहे.
व्याकरणाने सर्व शास्त्रामध्ये प्रवृत्ती होते. सर्व म्हणजे संत वाङ्मय असो, संस्कृत वाङ्मय असो, विद्यार्थ्याला समजण्याकरता व्याकरणाची दृष्टी अति आवश्यक आहे, जी तिथे गुरुकुलात दिली जाते. हल्ली कोणीच शास्त्र शिकायला मागत नाही. जिज्ञासा वृत्तीच राहिलेली नाही. परिश्रम कोणाला नको आहे, सर्वांना रेडीमेड पाहिजे. कीर्तनसुद्धा रेडीमेड. 7 वर्षाचा तिथला कोर्स आहे गुरुकुलातला. मला निरोप लागला काल, कोणी विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये व्याख्यान केलं, एकाने इंग्रजीत केलं. म्हणजे ह्या ज्या विद्या शिकवली जाते भाषेची आचार्य पदवीपर्यंत, व्याकरण अति महत्त्वाचं आहे. आपण बघा, ज्या देशात जन्माला आलो ना, परम भाग्यवान आपण, थोर महापुरुष या देशात होऊन गेले. पतंजलीचं उदाहरण सांगतो. पतंजलींनी काय केलं आहे, योगसूत्र स्वतंत्र निर्माण केलं आहे. स्वतंत्र योगशास्त्र आहे. योग म्हणजे समाधी अवस्था प्राप्त होणे, नुसतं आसन करणे म्हणजे योग नाही आहे, समाधी अवस्थेपर्यंत जाणं. आता एवढं योगसूत्र निर्माण करून पुन्हा त्यांनी व्याकरणावर महाभाष्य लिहिलं आहे. सोपं काम आहे का? म्हणजे एका शास्त्राचे करते, एका शास्त्राचे भाष्य करते. व्याकरणावर महाभाष्य लिहिलं आहे. सर्वांग परिपूर्ण जीवन ह्या सर्व ऋषीमुनींचं, साधू संतांचं लक्षात घ्या. अनंत पैलू ज्यांच्या जीवनात आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात ना, इंग्लिशमध्ये त्याला ऑलराऊंड म्हणतात, पण हे भाषांतर चुकीचं आहे. अष्टपैलू ऑलराऊंड म्हणजे ज्याला ग्रीपच नाही, गोटा कुठेच कामाचा नाही, ऑलराऊंड नाही, ज्याच्या जीवनात अष्टपैलू आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण तर सर्वात अंतिम आहे, शेवट आहे. पतंजली व्याकरणाविषयी सांगतात, योगाभ्यासाविषयी सांगतात, पण ज्ञानेश्वर महाराज असे महापुरुष आहेत. योगाभ्यासामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. योगाभ्यास असो, ज्ञानाच्या क्षेत्रात बघा, जगातले सर्व ज्ञानी लोक एकत्र केले. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती, ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्योतिषाचं विचारा, ज्ञानेश्वर महाराज सांगतील. साहित्याच्या दृष्टीने थोर साहित्यिक ना, नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गरीवरू निफजवी माय. व्याकरणाचे ज्ञाते, संगीताचे ज्ञाते ना. साधारण काय नियम आहे, असाच नियम आहे असं नाही, पण साधारण कीर्तन सुरू करत असताना पहिली चाल समजा उपस्थित जे चांगले गायक असेल त्यांना दिली जाते. म्हणजे हा नियमाचे असं नाही, पण एक पद्धत आहे. चला, हे चांगले आहे, चांगले गाणारे आहेत. ज्ञानेश्वर महाराज थोर गायक होते ना. ज्यांनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन बघा, सर्वांग परिपूर्ण आहे. मी का सांगतो, ही जी वाणी आहे, व्याकरणाचे शास्त्र आपली वाणी कशी अभिव्यक्त होते. पतंजलींनी, ज्ञानेश्वर महाराजांनी व्याकरणाच्या दृष्टीने सांगितलं आणि योगाभ्यासाच्या दृष्टीने सांगितलं. आपण बोलतो, आपल्याला काय वाटतं आपण सहज बोलतो, असं नाही. त्याच्या बोलण्याच्या पाठीमागची वाणी अभिव्यक्त होते, त्याच्या पाठीमागची परंपरा दिली की पहिल्यांदा आत्म्याचा अग्नीशी संयोग होतो, अग्नीचा वायूशी संयोग होतो, मग परावाणीमध्ये शब्द येतो, मग पश्चंतीमध्ये, मग मध्यमेत, मग वैखरीमध्ये येतो. त्यातही बारकावा आहे, व्याकरणाच्या दृष्टीने नुसता वैखरीत येत नाही, तो कोणत्या स्थानातून बाहेर पडला, तो ओष्ट आहे का, अनुनासिक आहे का, महाप्राण आहे का, तालव्य आहे, पुष्कळ किती बारकाव्याने शिक्षण आहे आपण बघा. आणि म्हणून हे बारकाव्याने शिक्षण यावं म्हणून ही गुरुकुल पद्धती बाबांनी निर्माण केली आहे. त्या गुरुकुलाचे संप्रदायावर अनन्यसाधारण असे उपकार आहे. बरेच शिकवतात, कसे काय पैसे घेतात. सर्व विद्यार्थ्याचा खर्च, लागणारे ग्रंथ असतील, पुस्तकं असतील, जेवण, कपडे. एक आणखीन उदाहरण सांगतो, बाबांचं किती बारीक लक्ष आहे, विद्यार्थ्यांवर किती जीव आहे. नाशिकला गंगेवर गुरुवर्य बाबांचा सप्ताह होता, माधव बाबांचा. सर्व विद्यार्थी वर्ग, गुरुजन सर्व आलेले होते. आता माझाही मुलगा त्या विद्यार्थ्यांमध्ये होताच. मग तिथे होत असताना कीर्तन झाल्यावर काय व्हायचं, ते मला वाटतं ते नदीच्या पलीकडे गाडगे बाबांची का कोणती धर्मशाळा, तिथे विद्यार्थ्यांची सोय होती. सर्व विद्यार्थी लाईनीत जायचे. आता माझा मुलगाही चालला होता, नेमकी त्याच्या पायात चप्पल नव्हती. बाबांचं बरोबर लक्ष गेलं, काय चप्पल कुठे गेली, आता एवढ्या गर्दीत गेली असेल. बाबांनी त्याला तिथे चप्पल आणून दिली. बघा अजून काय मातृहृदय असावं. लोकाला नावं ठेवायला काही लागत नाही, लक्षात घ्या. प्रत्यक्ष जवळून पाहिलं ना मग साधूचं लक्षण, मग समजतंय. संगती करावी, कादंबरी वाचायचं, ज्ञानेश्वरीचं खंडन करायचं, याला काय अर्थ नाही आहे. हे हृदय आहे. मी का सांगत होतो, हे व्याकरण किती बारकाव्याने लिहिलं आहे. आणि पहिल्यांदा हे शिकलं की प्रवृत्ती होती आहे. तुम्ही बघा, मारुतीरायांचं उदाहरण दिलं आहे. मारुतीरायांचं जीवनचरित्र पुष्कळ आहे. एक त्याच्यातला भाग की मारुतीरायांनी व्याकरण सूर्यदेवाकडे शिकले होते. व्याकरण कोणाकडे शिकले? सूर्यदेवाकडे. प्रसंग असा घडला, काही समोर वानर सेना होती, त्यांना उपदेशून काही बोलत होते, संभाषण चालू होतं.
रामचंद्र प्रभू लक्ष्मणासहित शेजारून चालले होते. मारुतीरायाचे शब्द भगवंताच्या कानावर पडले. स्तब्ध उभे राहिले भगवान. सर्व भाषण ऐकलं मारुतीरायाचं आणि लक्ष्मणाला सांगितलं, जा म्हटले, कोण बोलतोय त्याला इकडे घेऊन ये. काय म्हणाली याची वाणी आहे. अरे याचे शब्द शत्रूच्या जर कानावर पडतील, हातामध्ये जरी नागवी शस्त्र असतील, ते शस्त्र कधी गळून पडतील त्या शत्रूलाही कळणार नाही. कोण वर्णन करत आहे? रामचंद्र प्रभू. कोणाचं? मारुतीरायाच्या वाणीचं. मारुतीरायांनी सेवा केली तो नंतरचा भाग आहे. भेट कशामुळे झाली? ह्या वाणीमुळे. बरं, अशी वाणी आपल्यालाही लाभलेली आहे ना, आपल्यालाही तीच वाणी आहे. बरं, बोलत असताना लक्षात घ्या, कोणत्या अक्षराच्या पुढे कोणतं अक्षर ठेवलं की ओवी तयार व्हावी आणि कोणतं अक्षर ठेवलं की शिवी तयार व्हावी. आपण बघा ना, 52 वर्णाच्या बाहेर कोणताही मंत्र नाही आणि 52 वर्णाच्या बाहेर कोणती तरी शिवी तरी आहे का? फक्त कोणत्या अक्षराच्या पुढे कोणतं अक्षर ठेवले की ओवी व्हावी आणि कोणतं अक्षर ठेवले की शिवी व्हावी. आणि हे ज्याला कळतं त्यालाच तर कवी म्हणतात ना. उगीच कोणालाही कवी म्हणत नाही. त्याला तर हिंगणबेट लावला आणि झाला कवी असं नाही आहे. कवी म्हणजे क्रांतदर्शना, हा दीर्घदर्शना जे असतात. महाराजांनी त्या कवीचं लक्षण दिले. तुका म्हणे कवी. पुढचं आठवणा मला. तुका म्हणे कवी जगा माझी रूढी दावी. ही वाणी आपल्याला पण दिली आहे. बोलत असताना म्हणून तर कसं बोलावं भगवान जे इथे सांगतात ना, कसं बोलावं. सत्यम प्रियकर, वाणीने प्रियकर बोललं पाहिजे, ज्यात सर्वांचं हित होईल. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? कसं बोला? वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्श जैसा. परतत्व स्पर्श सर्वात महत्त्वाचा आहे. देवाविषयीचं बोलणं, सत्य बोलणं हे तप का आहे? देवा व्यतिरिक्त काहींना बोलणेशी नाही, आता देवाविन काही. वारकरी जीवन हे समर्पणाचं आहे ना. वाणी ज्याने देवाला समर्पण केली आहे तो वारकरी आहे. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. बाप रखुमा देवर विठ्ठलाचा वारीकर. वारकऱ्याचं हे अंतरंग लक्षण आहे. देहाचं समर्पण ज्याच्या जीवनात आहे तो वारकरी आहे. मनाचं समर्पण ज्याच्या जीवनात आहे तो वारकरी आहे. बुद्धीचं समर्पण ज्याच्या जीवनात आहे तो वारकरी आहे. आणि आता विषय वाणीचं समर्पण, देवाव्यतिरिक्त काहीही न बोलणं. आपण बघा, हाच नियम आपल्या जीवनात लावा. आपण किती बोलतो त्यापैकी देवाविषयीचं किती बोलतो आणि देवा व्यतिरिक्त किती बोलतो. देवा व्यतिरिक्त एवढं बोलतो, एवढं बोलतो, एवढं बोलतो, आपलं तोंड कुंभाराने घडवलेल्या गाडग्यासारखं असतं, एक दिवसात फुटून गेलं असतं. माती तीच आहे, थोडा बदल केला म्हणून फुटत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण फार चिंतन करण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणं सांगितली आणि ज्ञानाची लक्षणं सांगून झाल्यावर पुन्हा अज्ञानाची लक्षणं सांगितली. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे अज्ञानाची आपण लक्षणं स्वतंत्र सांगायला नको, याच्या विरुद्ध ही अज्ञानाची असं समजा. पण ती विस्ताराने सांगितलं. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाणीने जे बोलायला नको ते आपण बोललो, दोष घडला, मग काय केलं पाहिजे? प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आता गुरुभक्ताचे नाम घेऊ तेने वाचेसी प्रायश्चित्त देऊ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर मी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे तर आपण आपलं परीक्षा आपणच करा. जे बोलायला नको ते आपण बोलतोय. महाराज इथे भगवान इथे सांगताय, सत्य बोला, प्रियकर बोला, हितकर, नाही तर स्वाध्याय. हे नाही जमलं, ज्यावेळी बोलणं नसतं, उपदेशाची वृत्ती नसते, त्यावेळी काय करा? स्वाध्याय म्हणजे स्वशाखेचं एकतर अध्ययन करा, किंवा आपण वारकरी आहे, आपला स्वाध्याय म्हणजे अखंड नामचिंतन करणं, अभ्यास वारंवार वारंवार अखंड. महाराज म्हणतात ना, माझी मज झाली अनावर वाचा. माझ्या वाणीला चळ लागलाय म्हणतात. जीवे झाला चळ, नेघे अवसान तो पळ. नेघे 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 अगदी त्रिवार सांगतात. माझी वाचा विसावा. नाम भक्तीशिवाय ती आता थांबायला तयार नाही. याचं नाव आहे स्वाध्याय, याचं नाव आहे अभ्यास. अखंड वाणीने नामचिंतन. आणि केवळ वैखरी वाणीने नाही, वैखरी वाणीने नामचिंतन करणं पहिली पायरी आहे. पण पुढची अवस्था अशी आहे की वैखरी वाणीलाही मौनाची मिठी आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. सदा नाम घोष पुष्कळ प्रमाण आहे. वेळ माझी संपली, 5:45 संपवायचं आहे, 2च मिनिटं राहिलेली आहे. म्हणजे वाणीने सतत अखंड भगवन नाम चिंतन करणं वाङ्मय तप आहे. स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयन तप उच्यते. हे वाङ्मय तप आहे. आणि अशा पद्धतीची वाणीची तपश्चर्या ज्यांच्या जीवनामध्ये घडली आहे, गुरुवर्य बाबा हे कार्य अखंडित ते करत आहेत. संप्रदायावर फार उपकार आहे. म्हणून मी मगाशी सांगून गेलो की म्हणजे केवळ स्तुती नाही, स्तुती करू नये मला माहिती आहे, पण तत्त्व सांगितलं पाहिजे ना, की ज्यांच्यामुळे संप्रदायाचं अस्तित्व आहे असे माणसं पाहिजेत.
आणि हे संतांचे उपकार आहे, सद्गुरू जोग महाराजांचे उपकार आहे. ही ज्ञानगंगा जी प्रवाहित झाली, ज्यामध्ये आपल्याला असे महापुरुष लाभले, त्या ज्ञानगंगेमध्ये आपल्याला सुस्नात होण्याची संधी यामुळे मिळती आहे. आणि अशा प्रकारचं तपस्वी जीवन ज्यांचं आहे आणि त्यांचा हा अमृत महोत्सवी कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि हा 5व्या दिवसाची ही दुसऱ्या सत्रातली प्रवचनरूपी सेवा बाबांच्याच आज्ञेने माझ्याकडे प्राप्त झाली. यथामती त्या दिलेल्या वेळेवर भगवंताच्या या श्लोकावर, वाङ्मय तपावर काही बोलण्याचा मी प्रयत्न केला. यामध्ये जे बरोबर असेल, श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, सद्गुरू साखरे महाराजांच्या आशीर्वादाने आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे चुकीचं असेल ते खास माझ्या बुद्धीचे, माझ्या वाणीचे दोष आहेत. जे दोष असतील ते मला परत देऊन टाका, कारण तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही. मला परत दिले तर झालेली चूक दुरुस्त करण्याचा त्यामध्ये मी प्रामाणिक प्रयत्न करील. चाललेला महोत्सव आपण करता अतिशय चांगलं कार्य आहे, गौरव केलाच पाहिजे. अशा महापुरुषांचा गौरव करायचा नाही, मग कोणाचा करायचा? हां, अनधिकारी माणसांचे कार्यक्रम होतात, लक्षात घ्या. त्यांच्यावर ते स्मरणिका प्रकाशित होते आणि त्यांची स्तुती चालते. जे खरंच थोर महात्मे, जे या स्तुतीपासून बाजूला राहतात, त्यांची त्यांना असे कार्यक्रम व्हावं संतांना अपेक्षा नसते. पण आपलं कर्तव्य आहे त्यांची स्तुती करणं, सेवा करणं, हे आपलं काम आहे की ज्याच्यामुळे त्यांची आपल्यावर कृपा होईल. त्यांना अपेक्षा नाही आहे. अपेक्षा कोणाला? आपण अशा पद्धतीने सेवा केली, त्यांनी आपल्यावर संतुष्ट व्हावं आणि त्यांनी आपल्यावर खरं शक्तिपात करावा. आणि त्या निमित्ताने हे कार्य या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यात ही सेवा करण्याचे भाग्य मला लाभलेलं आहे. झालेली सेवा सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. गुरुवर बाबांना नमन करतो. थांबतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज की जय. सद्गुरू जोग महाराज की जय. आता विश्वात्मकी देवी येणे वागयज्ञ तोषावी, तोषोनी मज द्यावी पसा यदा नाही. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. भूता परस्परे पडू मैत्र जीवाची, दुरितांचे तिमिर जाऊ. विश्वस्वधर्म सूर्य पाहावू, वांछेल तो ते लाहू. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेझे अलांछन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी. अखंडित आणि ग्रंथोपजीवी, विशेष लोकी ये. दृष्टादृष्ट विजय होवा बेजी. ते तमणी श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका की जय. सबसंतन की जय. या ठिकाणी उत्सव काळातील आजच्या 5व्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील प्रवचन सेवा आदरणीय हरिभक्तीपारायण गुरुवर्य जयंतजी महाराज गोसावी यांनी या ठिकाणी संपन्न केली. सप्ताह संयोजन समितीच्या वतीने महाराजांचा अत्यंत मनपूर्वक आभार. यानंतर अगदी 10 मिनिटांमध्ये हरिकीर्तन सेवेला प्रारंभ होणार आहे. आदरणीय हरिभक्तीपारायण परमपूज्य गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व श्रोत्यांना तसेच